धर्मांतर विरोधी कायदा करावा आणि धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सांगलीच्या ऋतुजा राजगीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात येत आहे। स्टेशन चौकपासून या मोर्चाला सुरुवात झाली असून राम मंदिर या ठिकाणी या मोर्चाची सांगता झाली आहे। मिरज तालुक्यातल्या गुंडेवाडी येथील ऋतुजाने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला। या घटनेच्या निषेधार्थ तसेच राज्यात धर्मांतर विरोधी कायदा करावा या मागणीसाठी हा निषेध मूक मशाल मोर्चा काढण्यात आला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने हातात मशाल घेऊन महिला सहभागी झाल्या आहेत। अत्यंत संतापजनक तळपायाची आग मस्तकात जाईल अशा पद्धतीची घटना सांगलीमध्ये घडली आहे। ऋतुजा नावाची आमची बहीण जी हिंदू धर्मामध्ये जन्माला आली होती, तिचं लग्न हिंदू धर्मातीलच धनगर समाजाच्या मुलाबरोबर 2021 साली लावून दिलं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये ते लग्न झाल्यामुळं यांना व्यवस्थितपणे त्याची माहिती घेता आली नाही। जे मध्यस्थी लोक होती ती हिंदूच असून कन्व्हर्टेड ख्रिश्चन झालेली लोक होती, त्यांनी त्या मुलीची फसवणूक केली। लग्न होऊन जेव्हा घरी गेली तेव्हा लक्षात आलं की हे धर्मांतरित झालेलं कुटुंब आहे आणि म्हणून तिच्यावरती तिनं बायबल वाचावं, तिने चर्चमध्ये जावं, तिनं उपवास करू नये, हिंदू धर्माचे सण ज्या परंपरा आहेत त्याचं जतन करू नये अशा पद्धतीचा दबाव आणला गेला। परंतु ऋतुजा हे मानायला तयार नव्हती। तिचं म्हणणं होतं की तुम्ही जर धर्मांतरण केलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, परंतु मी अहिल्याची कन्या आहे आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यावरती हिंदू धर्माचे चांगले संस्कार केलेले आहेत, चांगल्या परंपरा त्याचं पालन करणं ही माझी जबाबदारी आहे। आता शेवटी तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता आणि डोहाळे जेवण जे आपल्यामध्ये करतात ते डोहाळे जेवण करायचं तिच्या आईचं, वडिलाचं, माहेरकडच्या सगळ्या लोकांची तयारी होती, परंतु सासू सासरे, तिचा नवरा आणि तो पास्टर याचं म्हणणं होतं की ते ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार झाले पाहिजेत आणि त्या सगळ्या गोष्टीला तिचा विरोध होता। हे प्रकरण इतकं टोकाला ह्यांनी नेलं, इतका तिच्यावरती अन्याय अत्याचार केला। तिचा ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी घरात मटण आणणं, संकष्टी धरली घरात मटण आणणं, एकादशी धरली तसे प्रकार करणं आणि मग सरते शेवटी गर्भसंस्कार हे हिंदू धर्माप्रमाणेच करणार असं तिचं म्हणणं होतं। त्या सासऱ्यांचा विरोध होता। तिनं शेवटी मी धर्मांतरण करणार नाही, मी स्वतःला संपून घेणार म्हणून आत्महत्या केली। ही आत्महत्या आम्ही मानत नाही। तिनं हिंदू धर्मासाठी दिलेलं तिचं बलिदान आहे आणि ते बलिदान आता आम्ही वाया जाऊ देणार नाही। आमच्या मोर्चाची मागणी ही आहे की महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कडक कायदा झाला पाहिजे। जी लोक आज धर्मांतरित झालेले आहेत परंतु त्यांच्या दाखल्यावरती हिंदू मातंग, हिंदू सगळे पुढे जे काही विषय असतील ते सगळे हिंदू रिलेटेड आहेत। तुम्ही नोकरी घेताना जातीचा दाखला देताय। सुप्रीम कोर्टाचा आदेश काय आहे, जर एखाद्यानं हिंदू धर्मातल्या कोणत्याही SC असेल, ST असेल, OBC असेल, मायनर OBC असेल किंवा VJNT असतील, यात जे आरक्षणाचा लाभ घेतात नोकरीतलं, शिक्षणातलं आणि राजकारणातलं, त्यांनी जर त्यांची धर्मपद्धती बदलली, पूजापाठ करण्याची पद्धत बदलली तर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। अरे तुम्ही इकडं नोकरी लागताना हिंदू नियमाप्रमाणे जे कास्टला सर्टिफिकेट मिळालेलं आहे संविधानाप्रमाणे त्याचा तुम्ही वापर करता आणि परत तुम्ही धर्मांतरित होता। आणि म्हणून आमची या मोर्चाची मागणी अशी आहे की राज्य सरकारनं जेवढे कन्व्हर्टेड अधिकारी आहेत क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 त्यांची यादी काढली पाहिजे आणि त्यांच्या जर पद्धतीमध्ये, परंपरेमध्ये, देवपूजेमध्ये जर त्यांनी बदल केला असेल, ते ख्रिश्चन झाले असतील, ते मुस्लिम झाले असतील तर त्यांना बडतर्फ करून टाकावं। धर्मांतर विरोधी कायदा, नोकरीतून या सगळ्या लोकांना काढून टाकावं, राजकीय आरक्षण त्यांचं रद्द करावं। उद्या महानगरपालिकेची निवडणूक आहे, इकडं तुम्ही म्हणताय की आम्ही ख्रिश्चन आहे आणि निवडणूक लागली का तुम्ही खालनं लगेच जातीचा दाखला देताय निवडणूक आयोग, तिथं लाज वाटत नाही तुम्हाला? तेव्हा तुमचा येशू तुम्हाला काय बोलत नाही? हे जे प्रकरण सुरू आहे हे प्रकरण पूर्णपणे थांबलं पाहिजे, ही आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे। जो पास्टर ज्यानं या मुलीवरती अन्याय केला, जेव्हा जेव्हा हिंदू परंपरेनं तिनं पूजापाठ केला तेव्हा मला ही सैतानी आहे,
सैतान आहे घरामध्ये, त्यामुळे तुमची प्रगती होत नाही. घरात मोबाईल फुटला ही तुमच्या घरात सैतान आहे, घरामध्ये काही नुकसान झालं तर ही सैतान आहे. तर त्या पास्टरला या गुन्ह्यामध्ये आरोपी करावा, त्याला अटक करावी. ज्यानं यांचं लग्न ठरवलं, कोळी नावाचा नायब तहसीलदार आहे, जो हिंदू असताना जो धर्मांतरित झालाय, परंतु त्यानं यांना सांगितलं नाही की ज्या मुलाशी तुम्ही लग्न लावून देतोय ते धर्मांतरित कुटुंब आहे, तर त्याला सुद्धा आरोपी करावा. ह्या 4 मागण्या आहेत. आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्या तरुण पोरांना माझं आव्हान आहे, असे कोणी धर्मगुरू धर्मांतरण करण्याच्या हेतूनं आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आले तर त्यांना ठोकून काढा बिंदास. त्यांना तिथं अजिबात थारा देऊ नका. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये